कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, काय झालं? तू चिडली आहेस का? नाही, मी कशाला चिडू? हा, काही गरज आहे का मला चिडायची? आणि एवढा तू वेळ तरी देतोयस का मला हल्ली चिडायला? अगं आई, खरंच सॉरी, आज दिवसभर खूप बिझी होतो गं. हो, माहितीये मला तू किती बिझी होतास। मंदिरात आला होतास ना, लक्ष्मीताईंना बाईकवर घेऊन गेलास तेव्हा मी होते तिथेच। काय? तू तू तिथे होतीस? हो, मी तिथेच होते, पण तुझं माझ्याकडे लक्ष गेलं नाही ना। अगं आई, अगं खरंच सॉरी ग. तू ऐकून घे ना मला काही ऐकायचं अगं आई, नाही ऐकून तर घे ना माझं. अगं मी ते सांगतोय, खूप सिरियस मॅटर झाला होता. ते श्रीनिवास काका आहेत ना, अगं त्यांचा ऍक्सिडेंट झाला. काय हा. काय म्हणजे कुठे कसं काय? अगं ते नाही, बरे आहेत ना ते नाही, आता? नाही, नाही, म्हणजे आता आलेच शुद्धीवरती ते. आणि म्हणूनच मी मंदिरात आलो होतो लक्ष्मी काकून हॉस्पिटलला घेऊन जायला. अरे देवा, आता कसे आहेत ते? बरे आहेत का? बरे आहेत, म्हणजे शुद्धीवर तरी आलेत. फोन करायला हवा त्यांना, मी करते त्यांना फोन नंतर. बरं जा आता तू पटकन फ्रेश होऊन घे, मी वाढते तुला. आई, आता काय परत बाहेर जायचंय? हो सिद्धू. अगं हॉस्पिटललाच जायचंय आई. ठीक आहे, जा तू, पण आधी काहीतरी खाऊन घे. हा, आई काय सॉलिड आहेस ग तू, जगातली सगळ्यात भारी आई आहेस तू. बस पुरे झालं आता. जा तू पटकन फ्रेश हो आणि जेवून घे. हं? देवा, सिंचनाच्या सासऱ्यांना लवकर बरं कर रे बाबा. शायद मला खूप टेन्शन आलंय रे. मला ना बाबांची खूप काळजी वाटते. असं कसं झालं बाबांचा ऍक्सिडेंट? माझं ना कशातच मन लागत नाहीये. तू आईला बघितलंस? काय अवस्था झाली होती तिची? कशी बोलत होती बाबांशी? ते आपल्यालाच असं वाटतंय त्या बिचारीचं काय होत असेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।